आमगाव येथील बीडी दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र शासनाच्या या निर्णयाला बीडी कामगारांनी मात्र विरोध केला। दवाखाना बंद होऊ देणार नाही अशी भूमिका बीडी कामगार यांनी घेतली आहे। केंद्र शासनाने गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी बीडी कामगारांच्या कल्याणासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे बीडी कामगार दवाखाना हा जिल्ह्यात कार्यरत केला। आमगाव तालुक्यातील बीडी कामगारांचा दवाखाना बंद करण्याचा निर्णय मात्र आता घेण्यात आलाय। श्रम आणि रोजगार मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याने बीडी कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं। दवाखाना बंद होऊन गोंदिया येथे जाणार असल्याने आम्ही हा दवाखाना बंद होऊ देणार नाही, अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे। त्यामुळे आता केंद्र शासन याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही बीडी कामगार आहेत। भाऊ, काय सांगाल की केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने इथं आमगाव येथील दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेतलाय? काय यहाँ पे मैं दवाखाने में आया हूँ तो यहाँ एक पोस्टर लगा है कि 1 जून को यहाँ का दवाखाना बंद होने वाला है। कृपया साहब जी, मेरे को आपका निवेदन है कि एक तहसील में 3-3, 4-4 दवाखाने रहते हैं, या 4 तहसील मिलके एक दवाखाना है। आपको क्या तकलीफ है? और ये दवाखाना बंद करने के लिए थोड़ी सी शर्म लगना चाहिए। कौन आदमी है, कौन साहब है? देखो, सबसे गरीब मजदूर बीड़ी मजदूर होता है, बेचारी एक बीड़ी 1000 बीड़ी बांधने के लिए रात और दिन करते हैं। आप इनको दवाखाने में आने के लिए वंचित हो जाएगा कि गोंदिया में आप दवाखाना भेज रहे हो। गोंदिया में किस चीज़ की कमी है? वहाँ तो बड़े बड़े दवाखाने हैं, लेकिन आमगांव, सालेकसा और देवरी और गोरेगांव ऐसे 4 तालुका मिलके यहाँ दवाखाना आज से 30-35 साल हुआ ये दवाखाना यहीं पे है। और अभी देश का विकास हो रहा है, डेव्हलप हो रहा है, और तुम यहाँ से दवाखाना ले जा रहे हो। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा बीडी कामगार म्हणून काम करतात। अनेक महिला सुद्धा या दवाखान्याच्या औषध उपचार करतात। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, काय सांगाल की हा दवाखाना बंद करण्याच्या शासनाचा निर्णय, आपली काय प्रतिक्रिया आहे? हा दवाखाना बंद नाही झाला पाहिजे। हा दवाखाना बंद नाही झाला पाहिजे। ह्या दवाखान्यापासून आपल्याला बहुत सुविधा आहेत। आमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळत आहेत आणि स्कॉलरशिप मिळाल्यानंतर आम्हाला दवाई पण मिळत आहेत। अजून सर्व सुविधा आहेत। ह्या 3 तहसीलमधून हा दवाखाना उघडण्यात आला आहे। आज 35 साल झाले, आज हा बंद करण्यात आलेला आहे। पूर्ण पब्लिक असं म्हणत आहे की हा दवाखाना बंद नाही झाला पाहिजे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।